महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सर्वात जास्त किल्ले असलेला जिल्हा नाशिक जिल्हा आहे। नाशिक शहर अनेक नावांनी ओळखले गेले। हिंदू परंपरेनुसार सतयुगात याला पद्मनगर म्हणत असे, त्रेतायुगात त्रिकंटक, द्वापरयुगात जनस्थान आणि कलियुगात नवशिख म्हणजे नाशिक म्हणून ओळखले जाते। मुघल काळात याला गुलशनाबाद म्हणून ओळखले जात होते। घरगड म्हणजेच गडगडा हा किल्ला नाशिकपासून 30 किलोमीटरवर आहे। 961 मीटर उंचीचा हा किल्ला चढण्यास मीडियम लेवलचा आहे। नाशिक मुंबई हायवेवर इगतपुरीच्या अलीकडेच वाडीभरे गावाचा फाटा आहे। तिथून उजव्या हाताला गेल्यावर 7 किलोमीटरवर घरगड किल्ला आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ। आज जवळपास 15 दिवसाच्या गॅपनंतर आपण आज एक किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहोत, ज्याचं नाव आहे घरगड किल्ला। घरगड किल्ल्याला गडगडा असे देखील म्हणतात आणि याचा बेस विलेज आहे गडगड सांगवी गावातून किल्ल्यावर येण्यासाठी एक चांगला रोड आहे। सो इथून 4 व्हीलरसुद्धा येऊ शकते। थोडंसं आपण पुढे गेलो ना, तिथे एक ऑफ रोड सुरू होतो, पण तरी पण गाड्या जातात तिथे। सो आपण पाहू की आपल्याला कुठपर्यंत जाता येईल। इथून 4 व्हीलरसुद्धा वरती जाते, 2 व्हीलरसुद्धा वरती जाते। सो हा आहे समोर घरगड किल्ला। किल्ल्याच्या पायथ्याशी हनुमान मंदिर आहे। गडावर जाण्यासाठी पायवाट आहे। हनुमानाचे मंदिर आहे खाली, तिथे बाईक पार्क करून तिथूनच एक रोड आहे वरती जाण्यासाठी। सो रस्ता चुकण्यासारखा नाही आहे। थोडंसं फक्त 5 मिनिट वरती आल्यानंतर इथे एक छोटेसे मंदिर आहे, गणपतीचे मंदिर, आणि मूर्ती पण खूप सुंदर आणि सुरेख आहे। सो इथून या ज्या स्टेअर्स दिसतात माझ्या मागे, इथून आता हा ट्रेक प्रॉपर सुरू होतो। या 150 पायऱ्या चढण्यासाठी साधारण 10 मिनिट लागतात। पावसाळ्यात इथे ट्रेक करण्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो, कारण या पायऱ्यावरून पाणी वाहत असते। या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढण्यास खूप अवघड आहे, कारण एक एक पायरी आपल्या गुडघ्या इतकी उंच आहे। त्या इकडे एक पायवाट आहे जाण्यासाठी गडाच्या मागे, ते आपण नंतर पाहणार आहोत। सुरुवातीला आपण ह्या मंदिरात जाणार आहोत। त्याच्यावरती स्टेअर्स आहेत, स्टेअर्स नाही आहेत तिथे, लोखंडी गज फिट केलेले आहेत चढण्यासाठी। सो आपण ट्राय करू, आपल्याला जमतंय का ते पाहू, नाही जमलं तर सोडून देऊ। गडाच्या पायथ्यापासून मेन मंदिर जे आहे गडावर, तिथे येण्यासाठी आपल्याला 25 मिनिट लागले। सो जास्त काही हार्ड असा ट्रेक नाही आहे या गडाचा। मधल्या ज्या स्टेअर्स मी तुम्हाला दाखवल्या, ती चढाई थोडीशी स्टीफ आहे, ते चढताना दमछाक होते, पण त्याच्यावरती आल्यानंतर नॉर्मलच आहे। वरती आलं की लगेच समोर मंदिर आहे देवीचे, आणि ह्याच्यावरती इथून वरती जाण्यासाठी रोड आहे। इथे वाघाच्या तोंडामध्ये जास्वंदाची फुलं ठेवलेली आहेत, आणि हे एकदम फ्रेश फुलं आहेत, म्हणजे इथे सकाळीच कोणीतरी येऊन पूजा करून गेलेला आहे। या इथून आता आपल्याला वरती चढून वरती जायचं आहे। ते लोखंडी सळाईची जी चढाई आहे ना, ती इथून सुरू होते। इथून आपण वरती आलो आहोत आता। खूप जागा कमी आहे इथे डिस्टन्स वरती येण्यासाठी। हा मंदिराच्या इथून दिसतो समोरचा व्ह्यू। आता ॲटमॉस्फिअर जे आहे, वातावरण ते खूपच ब्लर झालेलं आहे, त्यामुळे काही दिसत नाही आहे। ही आहे ती
लोखंडी सळ्यांची चढाई ही खूप अवघड आहे. आपण हा पॅच स्किप केलेला आहे कारण इथे वरती चढणं थोडंसं हार्ड आहे, स्टीफ आहे आणि आपण एकटेच इथे आलेलो आहोत. आपल्यासोबत कोणी नाही आहे. जर काही दुर्घटना झाली तर आपल्याकडे पाहण्यासाठी पण इथे कोणी नाही आहे. पूर्ण किल्ल्यावर माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. सो त्यामुळे मी ही जी चढाई आहे ना ही स्किप केलेली आहे. आता किल्ल्याच्या बॅक साईडला एक गुफा आहे, ती आपण पाहायला जाऊ. सो हे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, त्यासाठी सॉरी. हा आहे समोर खाली आश्रम, तिथे आपण आपली बाईक पार्क केलेली आहे. आपण सध्या आहोत किल्ल्याच्या पश्चिम दिशेला. सो इथे पाहण्यासारखं काही नाही आहे, पण इथून एक डांग्या सुळका दिसतो आपल्याला समोर. किल्ल्याच्या पश्चिम दिशेने समोर डांग्या सुळका दिसतो, जो नाशिकमधील फेमस आहे. तिथे बरेचसे ट्रेकर्स रॅपलिंग करण्यासाठी जातात. आणि या साईडला आहे वैतरणा नदी आणि त्याच्या पलीकडच्या साईडला आहे, आता ॲटमॉस्फिअर खूप ब्लर आहे, दिसणार नाही, पण तिकडे आहे कावनाई किल्ला, जो आपण काही दिवसांपूर्वीच केला होता. आणि इकडे नॉर्थ साईड आहे, नॉर्थ साईडला आहे नाशिक. ही किल्ल्याची पूर्व बाजू आहे आणि माझ्या मागे आहे किल्ला. आणि इकडे पण एक छोटासा डोंगर आहे अपोजिट साईडला. सो इथे मध्ये जी दरी आहे ना, ही जी मधली दरी आहे, इथून लेफ्ट साईडला हा खाली एक रोड जातो. इथून आपल्याला गुफेकडे जायचं आहे. गुफा आपल्याला सापडलेली आहे किल्ल्याच्या पूर्व दिशेला. 2 डोंगरांच्या मध्ये जी दरी आहे, तिथून लेफ्ट साईडला खाली उतरून थोडंसं चालत आल्यावर इथेच एक छोटीशी गुफा आहे, पण ती आतमध्ये खूप मोठी आहे. म्हणजे थोडासा रोड अरुंद आहे जाण्यासाठी, पण आतमध्ये खूप लांब आहे आणि खाली पण उतरावं लागतं आतमध्ये गेल्यावर. सो त्यामुळे मी आतमध्ये जाणार नाही, कारण मी एकटाच आलेलो आहे, माझ्यासोबत कोणी नाही आहे. सो अशा ठिकाणी जाण्याचं मी कधी डेअरिंग नाही करत, कारण आतमध्ये विषारी इन्सेक्टसुद्धा असू शकतात, साप, विंचू किंवा एखादा जंगली प्राणीसुद्धा आतमध्ये बसलेला असू शकतो. त्यामुळे मी अशा ठिकाणी जात नाही. एक छोटासा व्ह्यू दाखवतो फक्त तुम्हाला. या किल्ल्याचा इतिहास थोडक्यात असा आहे की सुरुवातीला इथे मुघलांचे शासन होतं. त्यानंतर मराठ्यांनी हा प्रदेश जिंकून घेतला, नाशिक प्रदेश. त्याच्यानंतर काही वर्षानंतर परत मुघलांनी हा कॅप्चर केला आणि त्याच्यानंतर परत पेशव्यांनी हा एरिया कॅप्चर करून घेतला. सो त्याच्या बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे 100 वर्षानंतर 1818मध्ये जेव्हा कॅप्टन ब्रिग्सने त्र्यंबकगड जिंकून घेतला होता, त्यावेळी या किल्ल्याचा जो किल्लेदार होता, जेव्हा कॅप्टन ब्रिग्स इथे आला त्याच्या सैनिकांना घेऊन, तर त्याने हा किल्ला, म्हणजे या किल्ल्याचा किल्लेदार सरेंडर झाला कॅप्टन ब्रिग्स समोर. त्याने युद्ध केलेच नाही. एक प्रकारे हा किल्ला कॅप्टन ब्रिग्सला युद्ध न करताच मिळाला. असे बरेचसे किल्ले आहेत नाशिक डिस्ट्रिक्टमधले जे इंग्रजांना 1818मध्ये युद्ध न करताच मिळाले होते. कारण त्र्यंबकगड हा मेन किल्ला असं त्यावेळी मानलं जात होतं. जेव्हा त्र्यंबकगड पडला त्यावेळी बऱ्याचशा किल्ल्यांनी स्वतःहून सरेंडर केलं होतं. सो त्यातलाच हा एक किल्ला आहे. सो इथे नक्की या, पाहण्यासारखा किल्ला आहे. इथे येण्याचा जो रोड आहे ना, तो थोडा अवघड आहे. सो आता मॉन्सून नसल्यामुळे चालणं इथे इझी आहे, पण पावसाळ्यामध्ये ना हा रोड स्लिपरी होऊन जातो. सो पावसाळ्यात इथे येणार असाल तर गुफेच्या इकडे येण्याचं टाळावं, कारण रोड खूप अरुंद आहे. पाय ठेवायला पण खूप कमी इथे प्लॅटफॉर्म दिलेला आहे. म्हणजे हा नॅचरल प्लॅटफॉर्म आहे, इथे रस्ता नाहीच आहे आणि खाली डायरेक्ट व्हॅली आहे, दरी. सो थोडा जरी पाय स्लिप झाला की तुम्ही 500 फूट खाली. घरगड किल्ला पाहिल्यानंतर मी गेलो रांजणगिरी किल्ला पाहण्यासाठी. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत रांजणगिरी हा किल्ला आहे. 850 मीटर उंचीचा हा किल्ला चढण्यास इझी लेवलचा आहे. रांजणगिरी किल्ला नाशिकपासून फक्त 25 किलोमीटरवर असून नाशिक मुंबई हायवेवर वाडी भरे फाट्याच्या अलीकडेच 8वा मैल फाटा आहे. तिथून उजव्या हाताला 10 किलोमीटरवर मुळे गाव आहे. घरगड किल्ला केल्यानंतर आपण आता आलो आहोत रांजणगिरी किल्ल्यावर. रांजणगिरी हा किल्ला घरगड किल्ल्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडलाच आहे. तुम्ही हे दोन्ही किल्ले एकाच दिवसात करू शकता, घरगड आणि रांजणगिरी. रांजणगिरी हा किल्ला, याला रांजणगिरीच नाव का पडलं हे मी तुम्हाला वरती गेल्यावर सांगेल. सुरुवातीची एक 45 मिनिटाची चढाई जी आहे ना, ती हार्ड आहे, खूप स्टीफ आहे. त्याच्यानंतर आपण मोकळ्या प्लॅटवर जातो, सपाट परिसर. तिथून मग रांजणगिरीचा जो डोम दिसतो ना आपल्याला, रांजणगिरी, तो सरळच आहे आणि त्याच्या पलीकडे समोर आहे किल्ला. मुळेगाव हे रांजणगिरी किल्ल्याचे बेस विलेज आहे, पण किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. मॅपमध्ये
जो ब्ल्यू पॉईंट दिसत आहे तिथून मी किल्ल्याचा ट्रेक सुरू केला. नाशिक शहर हे प्राचीन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. डहाणू बंदरात उतरलेला माल जव्हार, गोंडाघाट, आंबोली घाट मार्गे नाशिकमध्ये येत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी जव्हारजवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, भास्करगड, हरिहरगड, अंजनेरी आणि रांजणगिरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. हा जो रांजणाच्या आकाराचा मोठा डोम दिसत आहे, या डोमच्या लेफ्ट साईडनेच म्हणजे हा कातळकडा आपण आपल्या राईट साईडला ठेवून याच्या लेफ्ट साईडने जो रोड जातो तो रांजणगिरी किल्ल्यावर जातो. हा त्याच्यासमोरचा एक छोटासा पिनॅकल आपण याला म्हणू शकतो, जो रांजणाच्या आकाराचा दिसतो. यामुळेच याला रांजणगिरी किल्ला म्हणतात. इथे किल्ल्याच्या पायथ्याशी खाली झेंडूच्या फुलांची शेती केलेली दिसत आहे. हे पूर्ण येल्लो कलरचं दिसत आहे आणि ऑरेंज कलर, हे पूर्ण झेंडूचे फुलं आहेत. इथून आपण आत्ता वरती आलो आणि या साईडला आहे रांजणगिरी किल्ला आणि इकडे या साईडला आहे रांजणाच्या आकाराचा छोटासा पिनॅकल. इथे अशा प्रकारच्या छोट्या पायऱ्या दिसतील कातळात कोरलेल्या, खड्डे करून ठेवलेले आहेत, खळगे म्हणतो आपण याला. इथे पायऱ्या आहेत आणि इथे खळगे आहेत. आय थिंक मला असं वाटतं की हा किल्ल्याचा मेन एंट्रन्स असावा आणि इथे दरवाजा असणार. सो इथे एक आहे पिलर लावण्यासाठी, लाकडी पिलर लावण्यासाठी खड्डा केलेला आहे. या साईडला पण असेल त्या काळी, पण आता ते इंग्रजांनी इथे डायनामाईट लावून ते फोडला, त्यामुळे तो आता इथला खड्डा दिसत नसेल, पण हा दिसतो. हा समोर जो घुमट दिसत आहे रांजणाच्या आकाराचा आहे, त्यामुळे या किल्ल्याला रांजणगिरी हे नाव देण्यात आलेले आहे. आणि जेव्हा आपण त्या समोरच्या रिजवरून येतो, त्या रिजवरून, तेव्हा या घुमटच्या रांजणाच्या पलीकडून आपल्याला या साईडने यावं लागते, या साईडने. सो इकडून रोड नाही आहे प्रॉपर, रोड आहे सुद्धा पण तो बऱ्याच जणांना माहीत नाही. सो इकडचा रोड इझी आहे, सो या रोडने आला तर सोपं राहील. साधारण 1 तास 15 मिनिट लागले मला किल्ल्याच्या टॉपवर येण्यासाठी. किल्ल्याचा मी एकटाच आहे इथे किल्ल्यावर आणि थोडं जरी हवेमुळे असे गवत हल्ले की असं वाटतं की जंगली प्राणी आहे का मागे किंवा एखादा साप आहे का, अशी भीती वाटते. ते पाण्याचे टाके आहे. हे जे करून ठेवलेले आहेत खळगे या साईडला आणि त्या साईडला, इथे लाकडी पिलर उभे करून याच्यावर छत बनवलेलं असत त्या काळात 400-500 वर्षापूर्वी. हा रांजणगिरी किल्ल्यावरचा सगळ्यात टॉप व्ह्यू आहे आणि रांजणगिरी किल्ल्याचा इतिहास असा वेगळा काही नाही आहे. त्र्यंबकगड रेंजमधील हा किल्ला असल्यामुळे ज्या राजा महाराजांनी त्र्यंबकगड जिंकला त्यांनी रांजणगिरी आणि घरगड हे दोन्ही किल्ले जिंकले होते. तो त्र्यंबकगडचा इतिहास आहे, तोच रांजणगिरी किल्ल्याचा इतिहास आहे आणि तोच घरगड किल्ल्याचा इतिहास आहे. सो या किल्ल्याला असा वेगळा काही इतिहास नाही आहे. माईट बी वेगळा इतिहास असूही शकतो, पण तसं मी खूप सर्च केलं पण मला ते सापडलं नाही. सो तुम्हाला जर काही माहीत असेल इतिहास तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या इथे कातळामध्ये कोणीतरी शिवलिंग बनवण्याचा प्रयत्न केला आहे. 2 तासात तुम्ही वरती येऊन किल्ला पाहून पण होतो. आता खाली जाण्यासाठी साधारण 45 मिनिट किंवा अर्धा तास लागेल. सो तसा किल्ला खूप छोटा आहे, त्यामुळे एका दिवसात घरगड आणि रांजणगिरी हे होऊ शकतात. आणि जर खूपच अर्ली मॉर्निंग तुम्ही इथे आले 6लाच किंवा 6:30लाच तर तुमचे 3 किल्ले पण होऊ शकतात, घरगड आणि रांजणगिरी. आणि इथे जवळच बहुला किल्ला आहे. तो बहुला किल्ल्यावर जाण्यासाठी फक्त रविवारी त्याचा ट्रेक ओपन असतो, कारण तो मिलिटरीच्या अंडर येतो तो किल्ला. तिथे कंटिन्यू फायरिंग चालू असते, त्याच्यामुळे फक्त रविवारी जाणं तिथे अलाउड आहे. जर अर्ली मॉर्निंग आलात तर एका दिवसात 3 किल्ले होतील. आपण आत्ता रांजणगिरी किल्ल्यावरून जाऊन आलो
आता आपण या पिनक्कलवर, रांजणाच्या आकाराचा पिनक्कल आहे, तिथे जाऊन बघू वरती. आपण आता आलो आहोत त्या रांजणाच्या वरती. थोडीशी लहान जागा आहे. हा जो प्लॅटफॉर्म आहे उभा राहण्यासाठी थोडासा लहान आहे. एका वेळी साधारण 6-7 माणसं इथे उभा राहू शकतात.